हॅलो सगळ्यांना, कसं आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे खूप छान आनंदी असाल, मजेत असाल. तर आज माझ्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी कोणता व्हिडिओ घेऊन आली आहे. तर मी घेऊन आली आहे माझे सगळ्यात फेवरेट असे कुर्ता सेट्स, जे आय होप की तुम्हाला सगळ्यांना आवडतील. आणि तेच मला तुमच्याशी आज शेअर करायचे होते, जे की अंडर 2000 रुपीज आहेत, म्हणजे 2000च्या आतमधले सगळे हे कुर्ता सेट आहेत. आणि याच्यातला एकच कुर्ता सेट जो आहे तो मी ऑनलाईन मागवलेला आहे, बाकी सगळं मग ऑफलाईन घेतलेले आहेत. तर अजिबात वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला जो कुर्ता सेट आहे माझा तो आता हा कलर कोणाला आवडत नाही हे सांगा मला. पहिली तर कमेंट करून नक्की कळवा की हा कलर कोणाला आवडत नाही असं विचारते मी, कोणाला आवडतं आहे असं नाही विचारलेलं, कारण हा सगळ्यांचाच फेवरेट कलर असावा असं मला वाटतं. इतका सुंदर कलर कोणाला का आवडणार नाही. तर असा हा वाईन कलर जो खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे, तर असा हा वाईन कलरचा जो कुर्ता सेट आहे ना, तो हा फुल अनारकली पॅटर्नमध्ये आहे, म्हणजे गोल असा राऊंड कुर्ता सेट आहे हा. आणि फक्त याला गळ्याला असं थोडंसं वर्क केलेलं आहे, सिक्वेन्सचं वर्क आहे, पूर्ण अजिबात निघणारं वगैरे वर्क नाही आहे. कसाही वापरला तरी असं मस्त थोडंसंच आहे, पण खूप छान डिसेंट, साधं सिम्पल आणि सोबर वाटते. आणि त्याच्यात हा कलरच इतका भारी आहे, इतका शाईन करतो आहे ना, की याला मला नाही वाटत बाकी कुठल्या वर्कची वगैरे गरज असेल. आणि खाली अशी मस्त मोठी बॉर्डर, सेम तसंच गळ्याला जे वर्क आहे तेच काम केलेलं आहे, खाली पूर्ण ड्रेसला अशी बॉर्डर. आणि याचा घेर खूप सुंदर आहे, खूप लॉंग आहे. आणि मस्त असा हा 3/4 स्लीव्समध्ये इथं अगेन तसंच लेस आहे, म्हणजे गळ्याला जसं काम केलं तशीच सेम इथं लेस लावलेली आहे. आणि मला ना अशा अनारकली पॅटर्न आवडत नाहीत, पण हा कुर्ता सेट मला खूप जास्त आवडतो. घातल्यानंतर खूप मस्त वाटतो, कम्फर्टेबल वाटतो. आणि याच्यातलं सगळ्यात भारी पार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे या कुर्त्याचा. तर याची पॅन्ट तर सिम्पलच आहे, स्ट्रेट पॅन्ट आहे सिम्पल, खाली फक्त अशी ही लेस, सिम्पल आहे, पॅन्टमध्ये काहीच नाही आहे. आणि सगळ्यात भारी याचं जे काम आहे ते आहे ओढणीचं. इतकं भारी ओढणीवर त्यांनी काम केलेलं आहे ना सगळं, म्हणजे कुर्ताचं ओढणीच पूर्ण हे घेऊन जाते, क्रेडिट घेऊन जाते असं मला वाटतं. असं ओढणीवरती काय म्हणतात त्याला, सिक्वेन्सच असं काम केलेलं आहे, डिझाईन आहे एक अशी पूर्ण ओढणीवरती अशी. इतकी सुंदर, इतकी मोठी ओढणी बघू शकताय तुम्ही, अशी खूप जास्त मोठी ओढणी आहे याची. मस्त अशी फुल कशी घ्या, खूप सुंदर दिसते. वन साईड घ्या अशी फुल अशी पसरवून घ्या, मस्त अशी बघू शकता. ओढणीच किती सुंदर वाटते. आणि ड्रेसवरची ओढणी भारी असेल ना तर मग बस बाकी काहीच नको आहे आपल्याला, कारण आपण सगळं ओढणींवरती इतका जीव असतो आपला. तर ओढणी छान असेल की आपल्याला तो ड्रेस आवडतोच. माझं तसंच आहे ॲक्च्युली. दुसरा पण कुर्ता सेट सेम तसंच आहे, ज्याची फक्त ओढणी बघूनच मी घेतलेला. आणि कलर तर सुंदर आहेच याचा असा. आता हा धुतल्यामुळे थोडासा चुरगळाला आहे, जर याला इस्त्री केली ना तर खूप भारी वाटतो हा सुद्धा कुर्ता सेट. मस्त असं यालाही पूर्ण आता याच्यावरती ना पूर्ण कुर्त्यावरती वर्क आहे, असं सिक्वेन्सचा अगेन सिक्वेन्सचा वर्क आहे. कलर खूप भारी आहे ॲक्च्युली, याचा कलरच मला खूप खूप जास्त कलर आवडलेला याचा, कारण असा कलर असा कलर नाही आहे माझ्याकडे, म्हणून असं बॉर्डरला आहे. फुल स्लीव्समध्ये आहे हा ॲक्च्युली, सॉरी 3/4मध्ये एल्बोच्या खाली. समजता हा कुर्ता सेट. आणि अगेन याचीसुद्धा ना ओढणीच खूप खूप भारी ओढणी आहे, पूर्ण वर्क केलेली आहे. मला ना ॲक्च्युली या ओढणीपेक्षा ना ही ओढणी जास्त आवडते. खूप सॉफ्ट, एकदम नाजूक अशी ओढणी आहे. आणि कुठल्याही कलरला, म्हणजे फेअरला, डस्कीला, कोणत्याही स्किन टोनला हा कलर खूप जास्त छान दिसेल अशी ही ओढणी. खूप मस्त आहे ॲक्च्युली, मी खूप वापरला हा कुर्ता सेट, पण आहे तसाच आहे तो. आता 2-3 वर्ष झाले असतील मी हा कुर्ता सेट वापरते आहे, पण खूप छान आहे हा, अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कापड पण खूप सुंदर आहे. आणि मला वाटते हा मी 1200-1300 रुपयाला घेतलेला, तुळशीबागेतून घेतलेला ॲक्च्युली हा. मस्त असा बघू शकता, ओढणी खूप छान भरलेली आहे, पूर्ण असं पूर्ण हे जे सिक्वेन्सचं वर्क आहे ना ते पूर्ण ओढणीला आहे, पूर्ण एकदम मोठी लांब अशी ओढणी आहे, खूप छान.
मला याची ओढणीच खूप जास्त आवडते. बघू शकता तुम्ही, अशी जर ओढणी घेतलीत ना, खूप एकदम मस्त असा लुक येतो. खूप छान असा रिच सिम्पल सोबर असा लुक येतो या ओढणीमुळे. तिसरा जो ड्रेस आहे तो सुद्धा ऑफलाईनच घेतलेला आहे, लोकल मार्केटमधून. आता या ड्रेसची पॅन्ट दाखवायची गरज नाही आहे, कारण स्ट्रेट पॅन्ट आहे, सिम्पल, खाली फक्त अशी लेस आहे आणि स्ट्रेट पॅन्ट आहे. त्याच्यानंतर तिसरा हा कुर्ता सेट जो आहे तो असा पोपटी कलरमध्ये आहे. ॲक्च्युली हा सुद्धा कलर बघा माझ्या स्किनला बरोबर व्यवस्थित छान वाटतो. म्हणजे असं डस्की स्किनसाठी हा बेस्ट कलर आहे असं मला वाटतं, कारण याचं जे रिफ्लेक्शन असतं ना त्याने चेहऱ्यावर त्याचा ग्लो येतो किंवा मग असा येल्लो कलर छान वाटतं डस्की स्किनसाठी. सही गोटापट्टीचं इथं बॉर्डर लावलेलं आहे, वर्क हे मस्त असं इथं वर्क केलेलं आहे पिंक फ्लॉवर्सनी. मस्त शाईन येते या ड्रेसला, वेगळीच आहे पिंक कलरमुळे. बाकी असं सिम्पल छान सोबर एकदम, कुठं बड्डेला वगैरे जायचं असेल, कोणाच्या घरी जायचं असेल तर हा छान वाटतो, डिसेंट वाटतो एकदम. याची ओढणी ना भरलेली नाही आहे ॲक्च्युली. याची ओढणी जी आहे ती अशी प्लेन पण खूप छान सॉफ्ट न हलणारी ओढणी ॲक्च्युली, अजिबात सारखी सारखी पडणार नाही बघा. आणि दुसरा कोणत्याही ड्रेसवर तुम्ही मॅच करू शकता प्लेन असल्यामुळं. तर अशी ही ओढणी छान सुंदर सॉफ्ट, मला ही पण ओढणी आवडते. असं नाही की भरलेल्याच ओढण्या खूप जास्त आवडतात, ही सुद्धा अंगावरती अशी छान सॉफ्ट एकदम वाटते, मी बसते सुद्धा छान, बघू शकता. आता चौथा जे आहे माझा सगळ्यात फेवरेट जो ड्रेस आहे तो मी शेवटी ठेवलेला आहे, जो आहे मी मिंत्रावरून दिवाळीसाठी ॲक्च्युली हा ऑर्डर केलेला. मी दिवाळीसाठी असा ड्रेस बघू शकता. वाव, हा ड्रेस सेट मला खूप 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 जास्त आवडतो, त्याच्यामुळे मी हा जास्त नाही यूज करत, खूप कमी घालते मी हा ड्रेस. तर असा हा पुढे पूर्ण सिक्वेन्सचा वर्क आहे, वी कट आहे तर छोटासा. आणि याचा कलर आता तुम्ही मला चारही ड्रेस बघितले असतील ना माझे, तर याचे कलर खूप वेगळे आहेत ॲक्च्युली. सगळ्याच ह्याचे ड्रेसचे कलर खूप सुंदर आणि खूप वेगळेच आहेत, म्हणजे नॉर्मल असे कलर नाही आहेत जे सगळ्यांच्याच अंगावरती बघायला भेटतील, असे कलर नाही आहेत अजिबात. तर म्हणून मला हा कलर खूप जास्त आवडलेला. मरून कलर आहे, रेड दिसत असेल आय थिंक कॅमेरामध्ये, पण हा मरून आहे. फुल लॉंग कुर्ता आहे हा ॲक्च्युली, खूप जास्त लॉंग. आणि असं याच्यावरती बुट्ट्या बुट्ट्या दिलेल्या आहेत पूर्ण कुर्त्यावरती, मस्त आहे. खूप हे कापड खूप छान, एकदम थंड थंड असं वाटतं मला हे कापड. आणि मस्त हाताला असं यांनी जी ओढणी दिलेली आहे ना ऑर्गॅन्झाची, त्याचंच इथं कापड असं यूज केल्यासारखं नाही का, थोडंसं मस्त वाटतं. आणि एक वेगळीच कुर्त्याला बघण्याचं, हे पूर्ण असं प्लेन असतं तर एवढं छान नसतं वाटलं, म्हणून ही अशी बॉर्डर छान वाटते, एकदम मस्त, एकदम कम्फर्टेबल. आणि या सगळ्याला एम साईजमध्ये कुर्ते सेट आहेत. आणि याच्यातली सगळ्यात भारी गोष्ट मी तुम्हाला दाखवते, याचा ॲक्च्युली मी रिव्ह्यूचा ना तो व्हिडिओसुद्धा शॉर्ट टाकलेला आहे, तो सुद्धा बघू शकता तुम्ही की कसा आला आहे हा कुर्ता सेट. खूप सुंदर, हा मला वाटते 1500 असंच काहीतरी होता, 1500-1600ला मला रिसीव झालेला आहे हा. आत्ता नाही माहिती मला याची प्राईस, कमी जास्त काही होऊ शकते, कारण मिंत्रावरती रोज प्राईस चेंज होत असतात. त्याच्यामुळे अशी ही ओढणी खूप सुंदर आहे, रेड कलर. आणि रेड कलर कोणाला छान नाही दिसत, रेड कलर तर सगळ्यांचा फेवरेटसुद्धा असतो आणि सगळ्यांना छान दिसतो. तुमची स्किन डस्की असू दे, फेअर असू दे, कशीही असू देत, तुम्हाला रेड कलर छानच दिसतो असं मला तरी वाटतं पर्सनली. तर असा हा रेड कलर माझ्याकडे ॲक्च्युली रेड कलरमध्ये ना कुर्ता सेट नव्हता, म्हणजे रिसेंट होता, म्हणून मी असा रेड. मला ॲक्च्युली याच्याऐवजी ना तो ऑरेंज कलरचा सुद्धा खूप जास्त आवडलेला, जो ऑरेंज कलरचा मी फोटो दाखवेल तुम्हाला. कन्फ्यूज झालेले मी दोघांमध्ये, पण मग म्हटलं रेड कलर नाही आहे, रेड कलर घ्यावा, म्हणून मग असा रेड कलरचा हा कुर्ता सेट मी ऑर्डर केलेला. याची पॅन्टमध्ये काही दाखवण्यासारखं नाही आहे, स्ट्रेट पॅन्ट आहे, सिम्पल अशी, खाली फक्त एक लेस लावलेली आहे, पण एकदम कम्फर्टेबल आहे. एम साईज एकदम परफेक्ट आली, अशी छान मस्त. याच्यासोबत ॲक्च्युली अजून एक कुर्ता सेट मागवलेला मी, पण तो रिटर्न केला मी, 2दा रिटर्न केला, 2दाही तो तसाच आलेला, थोडासा डिफेक्टिव्ह पीस येत होता म्हणून. तर अशी रेड कलरची ओढणी येल्लो ड्रेसवरती सुद्धा खूप छान वाटते आहे बघा, मस्त वाटते आहे. तर तुम्हाला याच्यातला कोणता कुर्ता सेट
जास्त आवडला किंवा कोणता कुर्ता सेट नाही आवडला हे सुद्धा कमेंट करून कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. आणि बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.